मी गोपीनाथ मुंडेची लेक आहे. स्वतःच्या घरचं गहाण टाकून मी अक्षरशः या कारखान्याला पैसे उपलब्ध केले चालले. आपल्या कारखान्याला चांगली लिडरशिप मिळायला पाहिजे, जी अधिकारी क्षेत्रावरती मिळाली नाही. आज तेव्हा ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर ते MD होते ते घाबरून, ते लोक मेले, ते घाबरून पळून गेले. मग जे आहेत कोणी इथल्या सगळ्या वातावरणाच्या चर्चेमुळे चांगल्या MD यायला तयार नाही. मग जसं आहे तसं भागवावं लागलं. मी जवळपास 284 कोटी रुपये तर मीच भरले. एवढं व्याज व्हायचं, ते परत नवं जुनं करायचं, परत नवं जुनं करायचं, ते परत व्याजावर व्याज, व्याजावर व्याज, हे सगळे बँकांना भरून भरून म्हणजे अत्यंत कठीण परिस्थिती झाली. त्याच्यामध्ये पगार, त्याच्यामध्ये ते वाढायचे आणि मग मला वाईट वाटायचं या सगळ्या गोष्टी कशा कराव्या. कारखाना नॉर्मल जरी माझ्या हातात असता तर मला तो चालवणं शक्य गेलं असतं, पण तो ऑलरेडी प्रचंड कर्जामध्ये होता. बोलता येत नव्हतं. साहेब नुकतेच गेले होते. मग सगळ्या बँकांना मी विनंती केली की तुम्ही थोडं जप्तीसाठी थांबा, आम्हाला सरकार पैसे देणार आहे. आणि सरकार पैसे दिले, पण जवळपास 11 कारखान्यांना सरकारने पैसे दिले. फक्त एकच कारखाना माझा, तेव्हा सरकारने त्यावेळी त्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं. आणि त्यानंतर बँकांची मजबुरी होती, बँकांनी जप्तीची कारवाई केली. बँकांनी ऑप्शन केले कारखान्याचे. ऑप्शनमध्ये बँकांनीच प्राईस ठरवली की ही प्राईस आली पाहिजे, या प्राईसला. मग ते पहिल्या ऑप्शनमध्ये आलं नाही, मग दुसऱ्या ऑप्शनमध्ये, मग तिसऱ्या ऑप्शनमध्ये ती प्राईस कमी होत राहते, कारण जर ऑप्शनमध्ये कोणी आलं नाही. बँकेला वसुली करायची होती. मग मला बोत्रे पाटील नावाचे व्यक्ती भेटले. मला त्यांची ओळखही नव्हती, ते कुठलेच माहीत नव्हतं, काही नाही. पण त्यांनी 6-7 कारखाने, जेव्हा ते मला भेटले होते तेव्हा 7 कारखाने चालवत होते का तुम्ही? आणि आता मग मी लकी आहे ना तुम्हाला, असं काय करणार? 7चे 17 झाले ना ते. मग त्यांनी मला सांगितलं मी 9 कारखाने चालवतो आणि मग तुमच्या बँकेचं मला कळलं, मी इच्छुक आहे. तर मी म्हटलं बाबा तुम्ही बँकेला भेटा, माझ्या हातात काही नाही. बँकेला ते भेटले. बँकेला लीजवर द्यायला वगैरे बँकेकडे पेशन्स नव्हता. बँकेला पैसे वसूल करायचे होते एका दमात, आणि एका दमात त्यांनी पैसे देण्याचं कबूल केल्यामुळे बँकेने तो व्यवहार पूर्ण केला. आमच्या हातात नाही. सगळ्या डायरेक्टरनी बँकेच्या वसुलीला सह्या देऊन सहकार्य केलं, नाही तर कसं अडचणी निर्माण झाल्या असत्या. कारखान्याला कुलूपच लागलं असतं, कारखाना गंजून गेला असता. मग मी विचार केला, माझं नाही राहिलं हे अपत्य, हे मुंडे साहेबांचं अपत्य. नेहमी म्हणायचे 4थं अपत्य आहे मुंडे साहेबांचं. तर हे माझं नाही राहिलं, माझी परिस्थिती नाही आहे. तर माझ्या अपत्याला जर कोणी दत्तक घेत असेल, चांगलं खाऊपिऊ घालत असेल, त्याला बाळसर चढत असेल, त्याला शिक्षण मिळत असेल, त्याचं पोषण होत असेल, तर आपण आपल्या उपासमारीत कोणतेही आईवडील आपल्या अपत्याला मारत नाही. त्यावेळी माझी अडचण अशी होती की मी इलेक्शनला पडले होते. आर्थिक माझी एवढी क्षमता नव्हतीच, कारण मी ना तुमच्या चहाची मिंदी, ना कुणाच्या टेबला खालून, ना टेबलावरून मी कधी पैसे कमवण्याकडे लक्षच दिलं नाही. माझा एक व्यवसाय आहे, तो चालू आहे. तिकडून काढू मी ते घालत होते. मग माझी अशी परिस्थिती झाल्यानंतर मी ठरवलं की यामध्ये बँकेला सहकार्य करायचं. सगळ्या